नेक्स्ट इज कॅल्क्युलेट द पीओएच. क्वेश्चन बघा हा, कॅल्क्युलेट द पीओएच म्हटले कोणाचं 0.001 मोलार HCl. बाळांनो हे जे दिलंय ह्याप्रमाणे तर मी काय फाइंड करू शकते, पहिला पीएचच फाइंड करू शकते. 0.001 मोलार काय दिलंय HCl. HCl वरनं आपण काय फाइंड करू शकतो, पीएच. आणि 14 मायनस पीएच म्हणजे काय येणार आहे, पीओएच. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. सो HCl हा स्ट्रॉंग ऍसिड आहे, हा कम्प्लिटली डिसोशिएट होऊन काय देणार आहे, H प्लस आणि काय देणार आहे तर Cl मायनस. सो HCl H प्लस आणि Cl मायनस देतो म्हणजे इथं काय येणार आहे हा 0.001. 0.001 म्हणजे 10⁻³ मग पीएच काय असणार आहे, pH3. जो काय कॉन्सन्ट्रेशन असेल त्याची पॉवर निगेटिव्हची जी असते ती पॉझिटिव्ह मध्ये लिहायची म्हणजे पीएच. फक्त पॉवर 10⁻² असेल, 2 × 10⁻² असेल तर तसं करू शकत नाही. जे 10⁻² आहे ते घ्यायचं, मायनस जे काही 2, 3, 4, 5 आहे त्याचा लॉग घ्यायचा, सबट्रॅक्ट करायचा, तो तुमचा पीएच असणार आहे. आता pH इज इक्वल्स टू 3 मिळालं. बरं पीओएच काय असणार आहे, पीओएच म्हणजे काय असते 14 मायनस काय असते तर पीएच. म्हणजे 14 मायनस काय असणार आहे 3. 14 मायनस 3 म्हणजे काय असणार आहे 11. सो पीओएच काय असणार आहे 11. दिलंय HCl चं कॉन्सन्ट्रेशन, त्यावरनं H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन, त्यावरनं पीएच, पीएच वरनं पीओएच. तुम्ही डायरेक्टली पीओएच इथं फाइंड करू शकत नाही. नाउ आयडेंटिफाय द कॉन्ज्युगेट बेस म्हटलंय याचं. इथे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, आयडेंटिफाय द कॉन्ज्युगेटेड काय विचारलंय, आयडेंटिफाय द कॉन्ज्युगेट काय विचारलंय तर बेस ऑफ ZnH2O4 2+. नाउ ऍक्च्युली H2O4 हे लिगँड्स आहेत आणि हे आयोनाइज होत नाही. पण ह्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय कॉन्सेप्ट की तुमचा ZnH2O काय आहे तर 4 आहे. हा 2+ आहे. ह्यामध्ये हा H2O4 मधला H प्लस आयन देतं. H2O4 मधला एक वॉटर मॉलिक्यूल H प्लस आयन काय करतं देतं. म्हणजे इथं फॉर्म होताना काय व्हायला पाहिजे ZnH2O3. त्यातला एक H प्लस आयन दिला म्हणजे काय येणार आहे तर OH काय देणार आहे तर मायनस. आणि इथं काय येणार आहे तर H प्लस. त्यांनी विचारलंय कॉन्ज्युगेट बेस. मग कोण असणार आहे कॉन्ज्युगेट बेस, हा ऍसिड आहे कारण ह्यानं वॉटर मॉलिक्यूल मधला H प्लस आयन दिला म्हणून हा काय असणार आहे तर कॉन्ज्युगेट काय असणार आहे तर बेस. काय असणार आहे हा कॉन्ज्युगेट बेस. सो ऑप्शन काय असणार आहे हा. हा चार्ज वरती फरक पडणार, येस फरक पडणार, प्लस पण येणार कारण एक H प्लस आयन गेला ना, काय गेला एक H प्लस आयन काय झाला गेला म्हणून त्याच्या चार्ज वरती काय होणार आहे तर फरक पडणार. समज में आता है येस और नो. सो दिस इज कॉन्ज्युगेट बेस. तसं तर लिगँड मधला H प्लस आयन बाहेर नाही पडायला पाहिजे. लिगँड्स हे सेकंडरी व्हॅलेन्सी असतात. सेकंडरी व्हॅलेन्सी कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स मध्ये आपण शिकतो की लिगँड्स हे सेकंडरी व्हॅलेन्सी असते. पण हा जेव्हा हे ऍसिड्स म्हणून बिहेव करणार आहे तर वॉटर मधला 4 वॉटर मॉलिक्यूल मधला एक वॉटर मॉलिक्यूल H प्लस आयन देणार, एक वॉटर मॉलिक्यूल H प्लस आयन देणार म्हणजे OH मायनस आयन. मग रिव्हर्स जाताना हा दिलेला H प्लस आयन हा परत घेणार, म्हणून हा कॉन्ज्युगेट बेस आहे. नेक्स्ट द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड. वीक ऍसिडचं डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka इज इक्वल्स टू किती आहे तर 1.5 × 10⁻² काय आहे तर -5 डिसोसिएशन कॉन्स्टंट. फाइंड द पर्सेंटेज डिसोसिएशन. पर्सेंटेज डिसोसिएशन म्हणजे काय विचारले, अल्फा विचारले. जर 0.2 मोल्स पर 2 लिटर ऑफ सोल्युशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन दिलंय पण इनडायरेक्टली दिलंय. आपल्याकडे कॉन्सन्ट्रेशनचं फॉर्म्युला काय असते, नंबर ऑफ मोल्स अपॉन काय असते तर व्हॉल्यूम. कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू काय असते नंबर ऑफ मोल्स अपॉन काय असते तर व्हॉल्यूम. सो नंबर ऑफ मोल्स 0.2, व्हॉल्यूम 2 म्हणजे कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे 0.1 मोल पर काय असणार आहे तर लिटर. बरं Ka अपॉन C चा स्क्वेअर रूट इज इक्वल्स टू काय असते तर अल्फा, दॅट इज डिग्री ऑफ डिसोसिएशन. दॅट इज डिग्री ऑफ डिसोसिएशन. सो इथं
square root of 1.5 into 10 raised to minus 5 upon 0.1 is equals to काय असणार आहे अल्फा. बाळांनो 0.1 म्हणजे 10 raised to minus 1. -1 वर जाऊन काय होणार आहे +1. सो -1 जर वर जाऊन +1 होणार आहे तर 1.5 into 10 raised to minus काय येणार आहे 4 is equals to काय येणार आहे अल्फा. आता ह्यात पण स्क्वेअर रूट कसं फाइंड करायचं. हा 1.5 आहे, जरा इथं लक्ष द्यायचं सगळ्यांनी. हा -2 बाहेर येणार आहे. 1.5 into 10 raised to -2 बाहेर येणार आहे. जरा इथं सगळ्यांनी लक्ष द्यायचं. 1.5 into 10 raised to -2 जो अल्फा आहे. मी इथं काय करते बघा. 1.5 आहे ना, त्याला करते 150 into 10 raised to -2 into 10 raised to -2 is equals to काय तर अल्फा 150. 150 परत स्क्वेअर बघूया. कोणाचा स्क्वेअर बघूया नियरेस्ट. 12 चा स्क्वेअर काय असते 144. 13 चा स्क्वेअर काय असते 169. म्हणजे ही जी काय व्हॅल्यू येणार आहे ही कशामध्ये येणार आहे 12 आणि 13 च्या मध्ये येणार आहे. मग 12 आणि 13 च्या मध्ये येणारी कोणती व्हॅल्यू आहेत. दोन आहेत. 1.22 पण आहे आणि 1.26 पण आहे. बाळांनो 1.22 म्हणजे 122 काय येऊ शकते म्हणजे 12.2 काय येऊ शकते 12.2 चा स्क्वेअर काय येऊ शकते कारण 144 नंतर लगेच 150 येणार आहे. एकदम जवळची व्हॅल्यू आहे. 150 एकदम जवळची व्हॅल्यू आहे. 160 वगैरे असली असती तर तुम्ही काय कन्सिडर केला असता 1.26 कन्सिडर केला असता. समजते का मी काय सांगते. ऍक्च्युली हे 1.26 म्हणजे 12.6 आहे आणि हे 12.2 आहे. 12.2 आणि 12. काय आहे तर 6. तर कोणाचा नियर बाय असतो तर 12.2. मग आपण इथं घेताना अल्फा इज इक्वल्स टू 12.2 इंटू 10 raised to -1 कारण हा स्क्वेअर रूट घ्यायला नको का बाहेर. -2 चं -1 येणार आणि इथं काय येणार आहे 10 raised to -2. सो इथं काय येणार आहे 12.2 इंटू 10 raised to काय येणार आहे तर -3 हा अल्फा झाला. आपल्याला फाइंड काय करायचं आहे. आपल्याला फाइंड करायचं आहे पर्सेंट अल्फा. काय फाइंड करायचं आहे काय फाइंड करायचं आहे पर्सेंट अल्फा. सो पर्सेंट अल्फा साठी काय असणार आहे पर्सेंट अल्फा साठी 12.2 इंटू 10 raised to -3 इंटू 100 म्हणजे 12.2 इंटू 10 raised to -1 म्हणजे 1.22%. आलं लक्षात हे काय केले. येस ऑर नो. 12.2 का घेतलं 12.6 का नाही घेतलं तर 12.2 घेतलं कारण इट इज व्हेरी नियर टू 150. 144 इज व्हेरी नियर टू 150. दॅट्स वाय. सॉल्व करा पटकन. क्वेश्चन समजला का खरं काय होतं. इथं पण तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन डायरेक्टली दिलं नव्हतं. इथं कॉन्सन्ट्रेशन कसं दिलेलं होतं नंबर ऑफ मोल्स अपॉन काय घेतलेलं व्हॉल्यूम. सो नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम म्हणजे कॉन्सन्ट्रेशन असते. नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम म्हणजे कॉन्सन्ट्रेशन असते. पुढचा क्वेश्चन बघा. The solubility of sparingly soluble salt. This is very interesting to understand. The solubility of sparingly soluble salt of MX1, MX2 आणि MX3 is 1 into 10 raised to -3 म्हणजे S ची व्हॅल्यू दिली 1 into 10 raised to -3. तुम्हाला KSP तिघांचं फाइंड करायचंय. काय फाइंड करायचंय KSP. KSP ची व्हॅल्यू तिघांसाठी वेगवेगळी येणार. कशी वेगवेगळी येणार तर फॉर x इज इक्वल्स टू 1 आणि y इज इक्वल्स टू 1 कोणाच्या केसमध्ये MX1 च्या केसमध्ये स्क्वेअर रूट ऑफ KSP इज इक्वल्स टू काय सॉरी KSP डायरेक्टली येऊ शकते. KSP इज इक्वल्स टू काय येणार आहे तर S चा काय येणार आहे तर स्क्वेअर. KSP फाइंड करायचं आहे ना. मग जर x इज इक्वल्स टू 1 आहे आणि y इज इक्वल्स टू 2 आहे तर कोणाच्या केसमध्ये MX2 च्या केसमध्ये KSP इज इक्वल्स टू काय असणार आहे KSP इज इक्वल्स टू 4S काय येणार आहे तर क्यूब असते. आणि जर x इज इक्वल्स टू काय असेल 1 आणि y इज इक्वल्स टू काय असेल 3 MX काय येणार आहे तर 3. सो KSP इज इक्वल्स टू काय असणार आहे 3 चा क्यूब काय असतं 27. 27 S रेस टू काय येणार आहे तर 4 येणार का असंच येणार ना. ठीक आहे. मग S स्क्वेअर 1 into 10 raised to -3 चा स्क्वेअर म्हणजे काय आला -6. नेक्स्ट 4S क्यूब म्हणजे 4 into 1 into 10 raised to -3 चा क्यूब. 4 into 10 raised to -9
नेक्स्ट 27 into 1 into 10 raised to -3 चा raised to 4. 27 into 10 raised to -12. बाळांनो, तुम्हाला 2 उत्तर मिळाले की आन्सर मिळते. पहिले 2 मिळाले तर सफिशियंट आहे. पहिले 2 मध्ये काय आहे ऑप्शन बघा. तुम्हाला जर एवढं मिळालं की पहिला 1 into 10 raised to -6 आहे आणि दुसरा काय आहे 4 into 10 raised to -9. सफिशियंट आहे 2च फाइंड केलेले. तिसरं फाइंड करायची गरज पण नाही. 2 ऑप्शन्स सफिशियंट होतात. सो ऑप्शन कोणता येणार आहे? डी. समजतंय का? येस ऑर नो? काय काय सांगितलं? mx1, mx2 आणि mx काय आहे तर 3. येते का लक्षात? येस ऑर नो? ठीक आहे. नेक्स्ट, आयडेंटिफाय द स्ट्रॉंग बेस अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टेड-लॉरी थिअरी फ्रॉम फॉलोइंग. मी आता जे सांगते ते सगळ्यांनी ऐकून घ्यायचं. स्पेशली एक असते स्ट्रॉंग ऍसिड असेल. काय असेल? काय असेल? स्ट्रॉंग ऍसिड असेल तर त्याचा कॉन्जुगेट बेस वीक असतं. जर ऍसिड स्ट्रॉंग असेल त्याचं कॉन्जुगेट बेस काय असतं? वीक. जर वीक ऍसिड असेल, आरुषी का आरोही? आरुषी ना? हा. जर वीक ऍसिड असेल तर त्याचा स्ट्रॉंग कॉन्ज्युगेट बेस असतं. त्याचं काय असतं? स्ट्रॉंग कॉन्ज्युगेट काय असतं? बेस. जर स्ट्रॉंग ऍसिड असेल तर वीक कॉन्ज्युगेट बेस असतं आणि जर वीक ऍसिड असेल तर स्ट्रॉंग कॉन्ज्युगेट काय असतं? बेस असतं. जर वीक स्ट्रॉंग बेस असेल, काय असेल? काय असेल? स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग बेस असेल तर वीक कॉन्ज्युगेट ऍसिड. आणि जर वीक ऍसिड असेल, सॉरी वीक बेस असेल, वीक ऍसिड नाही, वीक बेस असेल तर स्ट्रॉंग कॉन्ज्युगेटेड ऍसिड. हा समजतंय का बघा? जर ऍसिड स्ट्रॉंग आहे तर त्याचा कॉन्जुगेट बेस वीक आणि जर बेस स्ट्रॉंग आहे तर त्याचं कॉन्जुगेट ऍसिड वीक. वाईस वर्सा. आणि वाईस वर्सा प्रमाणे जर गेलं, आपल्याला विचारले आयडेंटिफाय द स्ट्रॉंग बेस अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टेड-लॉरी थिअरी. आता स्ट्रॉंग बेस असण्यासाठी त्याचा कॉन्ज्युगेट ऍसिड काय असायला पाहिजे? वीक असायला पाहिजे. कॉन्जुगेट ऍसिड म्हणजे असा ऍसिड जो H+ आयन घेणार. काय घेणार? मग कोण असणार आहे कॉन्जुगेट ऍसिड यामध्ये? CH3COO-. हा वीक ऍसिड आहे म्हणून ह्याचा बेस काय असणार आहे? स्ट्रॉंग. किंवा हा स्ट्रॉंग बेस पासून बनलेला असणार आहे म्हणून तो वीक ऍसिड आहे. स्ट्रॉंग बेस त्याचा कॉन्जुगेटेड ऍसिड काय असतं तर वीक. स्ट्रॉंग बेस त्याचं कॉन्जुगेट ऍसिड काय असतं तर वीक. हे सगळे स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत. HNO3, HCl, H2SO4 वगैरे. समझ में आ रहा है? यस और नो? स्ट्रॉंग एसिड से बने हुए हैं. HCl स्ट्रॉंग एसिड है. HNO3 स्ट्रॉंग एसिड आहे. H2SO4 स्ट्रॉंग एसिड आहे. हे असे क्वेश्चन्स आहेत ना, सीईटी ला नव्हते पण आता आहेत. ABC सिलेक्ट करायचे. सांगा मला. HCO3- आणि H2CO3 हा काय करतो? मेंटेन करतो ब्लडचा पीएच. म्हणजे A चं 1च आहे. आता ऑप्शन चेक करताना काय करायचं? A चं 1 किती जणांचं आहे? दोघांचं आहे. जर A चं 1 एकाच असलं असतं, दॅट इज आन्सर. पूर्ण बघत बसायचं नाही. ठीक आहे. नेक्स्ट, फॉस्फेट्स आहेत. फॉस्फेट्स कुठे वापरतो? फॉस्फेट्स कुठे वापरतो? फर्टिलायझर्स. जर फॉस्फेट फर्टिलायझर्सला वापरतो तर बीचं काय आला पाहिजे? 4. बीचं 4 कोणामध्ये आहे बघा? बीचं 4 या दोघांमध्ये बीचं 4 डी ला. सी आणि डी मॅच होणारच आहे. असं काय म्हणतात? एरर क्रॉस करायचं. एरर क्रॉस करायचं म्हणजे पहिला चेक करायचं, मग 2 ऑप्शन गेले, मग दुसरा गरज असेल तर दुसरा चेक करायचं. दुसरा चेक केला तर तिसऱ्याची चेक करायची मोस्टली गरज
नसते. समझ में आ रहा है? येस और नो? म्हणजे ह्याच्यावरनं काय लक्षात येते की सीचं 2 आहे. सीचं 2 आहे म्हणजे सीचं काय आहे तर मेडिसिन्स मध्ये वापरतो, पेनिसिलिन मध्ये वापरतो आपण. आणि डीचं आपण कशामध्ये वापरतो तर क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये. कशामध्ये वापरतो? क्वालिटेटिव्ह अनालिसिस. कशामध्ये वापरतो? क्वालिटेटिव्ह अनालिसिस. नेक्स्ट, find the pH of a solution formed by mixing equal volume of 0.1 molar sodium propionate and 0.1 molar propionic acid. The dissociation constant of propionic acid is 1.3 into 10 raised to minus 7. To understand this question, please understand that if you are mixing two things and in that two things, one is salt and other is acid. One is salt and other is acid. Then it is a buffer solution. तो कसला सोल्युशन असतो? कसला सोल्युशन असतो तो? बफर सोल्युशन. मग बफर सोल्युशनचा फॉर्म्युला काय आहे? pH इज इक्वल्स टू काय असते तर pKa प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ सॉल्ट अपॉन काय असते तर ऍसिड. अँड इफ यू रिमेंबर आय टोल्ड यू की जर सॉल्ट आणि ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन काय असेल सेम, तर सॉल्ट आणि ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन सेम म्हणजे हा 0 झाला, कारण लॉग टू द बेस 10 1 येणार आणि लॉग टू द बेस 10 1 0 आहे. म्हणजे तुमचा pH इज इक्वल्स टू काय असणार आहे? pH इज इक्वल्स टू काय असणार आहे? pKa. pKa म्हणजे मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय असणार आहे? Ka. सो 1.3 इंटू 10 रेस टू काय आहे तर -5. मग 1 इंटू 10 रेस टू -5 चा लॉग, मायनस लॉग जर आपण घेतला तर काय येतंय 5. 10 रेस टू -5 म्हणजे 5 मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय घ्यायचं तर 1.3. तर 1.3 चा लॉग काय येणार? 1.3 चा लॉग कशामध्ये येणार? 1.3 चा लॉग 10 आणि 20 च्या लॉग मध्ये येणार. 10 आणि 20 1 च्या लॉग मध्ये येणार. 1 चा लॉग काय असते 0.0000 आणि 2 चा लॉग किती असते 0.30 काय असते तर 10. 1 आणि 2 च्या मध्येच येणार ना ह्याची लॉगची व्हॅल्यू की नाही येणार? येस ऑर नो? हा, आता इथे सबस्ट्रॅक्ट करायचं. 5.000 मायनस 0.30 काय करा तर 10. 0 10 minus 1 is 9. 9 9 minus 3 is 6. 4. अशी कोणती व्हॅल्यू आहे जी 4.6990 पेक्षा जास्त आहे? 4.6990 पेक्षा जास्त आहे का असं सांगतेय की जर 2चं लॉग 0.3010 असेल तर त्याच्या आधीच्या नंबरचा लॉग ह्यापेक्षा काय असणार आहे? कमी असणार आहे. समजून घ्या मी काय सांगते. जर 2चं लॉग 0.3010 आहे तर त्याच्या आधीच्या लॉग ह्याच्यापेक्षा काय असणार आहे? कमी. म्हणजे तुमची जी काय व्हॅल्यू येणार आहे 4.6990 पेक्षा जास्त, पण 4 पॉइंट मध्येच येणार. पण कशामध्ये येणार? 4 पॉइंट पेक्षा जास्त येऊ शकत. मग असा ऑप्शन कोण आहे 4.69 पेक्षा जास्त? काय कमी पाहिजे? राजा, हे 4.6990 आलं. ही जी व्हॅल्यू आहे ही जास्त पाहिजे. 4.6.900 पेक्षा 6.900 पेक्षा व्हॅल्यू जास्त पाहिजे. 4 पॉइंटच पाहिजे, कारण हे 0.3010 2 चा लॉग आहे. म्हणजे जर मी इथं 13चं 14चं 15चं लॉग घेतला असता, म्हणजे 1.3 1.4 1.5 चा लॉग घेतला असता, ह्या व्हॅल्यू पेक्षा कमी झालं असतं. कन्सिडर कर इथं 4 आहे, 4 पेक्षा कमीच येणार आहे 3 2 1. मग मोठ्या नंबर म्हणून स्मॉल व्हॅल्यू कमी केली तर इथं व्हॅल्यू लार्जच येणार आहे. येणार का? म्हणजे व्हॅल्यू काय येणार आहे? ट्रिक, लॉग टेबल देत नाहीत, ट्रिक यूज करावे लागते. समजते का मी काय सांगितलं? नो नो, लॉग टेबल नसते. एखाद्या वेळी खूपच हायपर व्हॅल्यू असेल तर तुम्हाला लॉगची व्हॅल्यू देतात. अशा क्वेश्चनला तुम्हाला लॉग देणार नाहीत, म्हणून तर मी एवढं शिकवते तुम्हाला. तुम्हाला मी पहिलाच सांगितलंय 1 2 3 4 5 6 7 8 9 10चा लॉग पार्ट असा 10चं काय ते 1.00 असते. एकचं पण लॉग नाही. 2 3 4 5 6 7 8 9 चा लॉग माहित असायला पाहिजे. मी लॉजिक काय वापरला समजतं का? 6.90, पण 13च्या ह्याच्या आधी जर असेल 1.2 1.3 ह्याची व्हॅल्यू ह्यापेक्षा कमी असणार आहे.
मग ह्यापेक्षा कमी जर व्हॅल्यू घेतली तर ही व्हॅल्यू काय येणार आहे, जास्त. ही फिक्सच आहे, ही 4च असणार आहे, 4 पॉइंटच समथिंग असणार आहे, 4 पॉइंटच समथिंग असणार आहे. येतंय का लक्षात, येस ऑर नो? नेक्स्ट, what is the concentration of H plus ion solution when the hydroxyl is 0.08 mole per dm cube at what Kelvin? 298 Kelvin. Ionic product of water Kw is equals to H3O plus आणि OH काय असणार आहे तर मायनस. सो 10 raised to minus 14 is equals to H3O plus म्हणजे H plus आयनचं कॉन्सन्ट्रेशन जे आपल्याला फाइंड करायचं आहे आणि OH मायनस 8 into 10 raised to minus 2 घेणार. 0.08 आहे म्हणजे 8 into 10 raised to काय घेणार आहे, minus 2. सो 10 raised to minus 14 upon 8 into 10 raised to minus 2 is equals to कसला कॉन्सन्ट्रेशन असणार आहे, H plus चा कॉन्सन्ट्रेशन. सो 1/8 into 10 raised to minus 12 कारण minus 2 वर जाऊन काय झालं, plus 2 is equals to काय येणार आहे, H plus ion येणार आहे. आणि 1/8 म्हणजे काय असते, 1/8 म्हणजे 0.125 is equals to काय येणार आहे तर H plus आयनचं कॉन्सन्ट्रेशन 0.125 into 10 raised to minus 12 ज्याला आपण 1.25 into 10 raised to minus 13 is equals to काय करू शकतो तर H plus आयनचं कॉन्सन्ट्रेशन. सो ऑप्शन काय येणार आहे 0.125. तुम्हाला क्वेश्चन बघितल्याबरोबर लक्षात यायला पाहिजे की क्वेश्चन कुठून आलाय. What is the concentration of hydrogen ion in the solution when concentration of hydroxyl ion म्हणजे OH minus 0.08 आहे. 0.08 आहे म्हणजे 8 into 10 raised to minus 2 आहे. आपल्याला माहित आहे 298 केल्विन Kw 10 raised to minus 14 असते. Kw ionic product of water Kw is equals to H3O plus OH minus. So 10 raised to minus 14 H3O plus म्हणजे H plus असते. आणि मग 10 raised to minus 14 divided by 8 into 10 raised to minus 2 is equals to H plus ion. So 1/8 1/8 म्हणजे किती असते 0.125 into 10 raised to minus 12 किंवा हा पण ऑप्शन चालतो 1.25 into 10 raised to minus 30 कोणताही एक ऑप्शन चालतो. दोन्ही ऑप्शन करेक्ट आहे, दोन्ही ऑप्शन करेक्ट आहे. आरोही लिहून घेत नाहीयेस, हा नाही सॉल्व करतच लिहून घ्यायचं. नेक्स्ट बघा, a weak monobasic acid percent alpha 0.04%. पर्सेंट अल्फा जर 0.04% आहे तर अल्फा इज इक्वल्स टू काय असणार आहे 0.04 अपॉन 100 म्हणजे 4 into 10 raised to minus 4 अल्फा झाला. कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.25 मोलार म्हणजेच काय आहे 25 into 10 raised to minus 2 काय आहे तर मोलार. पीएच विचारलंय, पीएच साठी मला H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. H प्लस इज इक्वल्स टू काय असते सी अल्फा. सी अल्फा म्हणजे 25 into 10 raised to minus 2 into 4 into 10 raised to minus 4. सो 25 4 चा काय येतंय 100 into 10 raised to काय येतंय -6 म्हणजे काय आलं -4 म्हणजे पीएच काय असणार आहे पीएच 4. क्वेश्चन बघितला फॉर्म्युला लक्षात यायला पाहिजे, क्वेश्चन बघितल्याबरोबर फॉर्म्युला लक्षात यायला पाहिजे आणि सॉल्व्ह व्हायला पाहिजे, असंच बसून सॉल्व्ह होत नसतंय. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक बेस अँड इट्स काय म्हटलंय तर कॉन्सन्ट्रेशन. इथं बघा केबी केबी इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर इंटू काय असते तर सी. सो केबी अपॉन सी चा स्क्वेअर रूट इज इक्वल्स टू काय असते अल्फा. केबी इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर इंटू काय असते तर सी. सो स्क्वेअर रूट ऑफ केबी इंटू स्क्वेअर रूट ऑफ केबी अपॉन सी इज इक्वल्स टू काय असणार आहे अल्फा. सो अल्फा इज इनवर्सली proportional to the square root of concentration. अल्फा इज इनवर्सली proportional म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक बेस
is inversely proportional to the square root of concentration. The degree of dissociation of weak base is inversely proportional to the square root of concentration. समजतंय का? Yes or no? ऍसिड साठी पण सेम लॉजिक असणार आहे. ऍसिड साठी पण सेम असणार आहे. आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि के बी कसं असतंय? डिग्री ऑफ डिसोसिएशन के बी डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. डिग्री ऑफ डिसोसिएशन वाढलं के पण वाढणार, डिग्री ऑफ डिसोसिएशन वाढलं के बी पण काय होणार आहे तर इन्क्रीज होणार आहे. नेक्स्ट, which of the following sentence is true for basic solutions? बेसिक सोल्युशनला एक्सेस ऑफ OH मायनस आयन्स प्रेझेंट असतात. बेसिक सोल्युशनला एक्सेस ऑफ OH मायनस आयन्स असतात. रेड लिटमस ब्लू मध्ये कन्वर्ट होतो. ऐकून घ्या बेसिक सोल्युशनला काय काय होते. बेसिक सोल्युशनला रेड लिटमस काय होतं ब्लू. OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन पेक्षा आणि pH ची व्हॅल्यू 7 पेक्षा जास्त असते. pH ची व्हॅल्यू 7 पेक्षा जास्त. इथं काय दिलंय इन बेसिक सोल्युशन H3O प्लस एक्सेस असते का? नाही. बेसिक सोल्युशन मध्ये OH मायनस आयन काय असतात? जास्त असतात. For pOH of basic solution can be calculated. pOH is equals to minus log to the base 10 of H plus ion का OH minus ion. pOH कसा आपण फॉर्म करतो? pOH is equals to minus log to the base 10 of काय असते तर OH minus ion. pOH is equals to minus log to the base 10 of OH minus ion. So option is B. बरं. 2.8 gram of KOH is dissolved in 500 ml of solution at 298 Kelvin. You are not having concentration here directly and you are having a base. You are having a base and they are asked you to calculate the pH. देखो मेरे को बेस के लिए तो pH के लिए तो मेरे को यहाँ पे पहले pOH फाइंड करने पड़ेगा. pOH के लिए मेरे को OH माइनस आयन का कॉन्सेंट्रेशन चाहिए और OH माइनस आयन के कॉन्सेंट्रेशन के लिए कॉन्सेंट्रेशन चाहिए सोल्यूशन का. क्या चाहिए सोल्यूशन का? क्या चाहिए सोल्यूशन का? क्या चाहिए सोल्यूशन का? कॉन्सन्ट्रेशन. आता इथं कॉन्सन्ट्रेशन आपण मेजर करताना कशामध्ये मेजर करतो? मोलॅरिटीच्या फॉर्म्युला मध्ये यूज करतो. सो कॉन्सन्ट्रेशन इन टर्म्स ऑफ मोलॅरिटी काय असते? वेट ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट इनटू वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लीटर. वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लीटर. सो यहाँ पे वेट ऑफ सोल्यूट कितना दिया है? 2.8 ग्राम दिया है. मोलार मास ऑफ सोल्यूट कितना दिया है? 56 ग्राम पर मोल दिया है सोल्यूट का मोलार मास. उनको पता है हमको लगने वाला है मोलार मास. ठीक है. और वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लीटर 500 ml आहे. मिलीलीटरला लिटर मध्ये कन्वर्ट करणार, डिवाइड बाय 1000 करणार, डिवाइड बाय 1000 करणार म्हणजे काय येणार आहे? 0.5. आता 0.5 म्हणजे काय असतंय? 1/2 म्हणजे 2 वरती गेला. हा म्हणजे 2.8 इंटू काय येणार आहे? 2 अपॉन काय येणार आहे? 56. कारण 0.5 म्हणजे काय असतंय? 1/2 वरती जाणार. मग इथं काय येणार आहे? परत 2.8 इंटू 2 म्हणजे काय येणार आहे? 5.6 डिवायडेड बाय काय आला तर 56. 1 जाणे किती जाणार आहे? 10 जा म्हणजे 0.1 मोलार आहे. कॉन्सन्ट्रेशन आता मिळाला कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन हा 0.1 मोलार आहे. KOH आहे, मोनोबेसिक आहे, त्यामुळे OH मायनस आयन इज इक्वल्स टू काय असणार आहे? C अल्फा. OH मायनस आयन किती असणार आहे? C अल्फा. अल्फा फक्त C असणार आहे, अल्फा नसणार कारण स्ट्रॉंग बेस आहे. कारण काय आहे? स्ट्रॉंग बेस आहे बाळांनो. OH मायनस आयन इज इक्वल्स टू C कॉन्सन्ट्रेशन का? स्ट्रॉंग बेस आहे. मग OH मायनस आयन इज इक्वल्स टू C म्हणजे काय येणार आहे? 0.1. 0.1 म्हणजे काय येणार आहे? 10⁻⁻1. 10⁻⁻1 आहे तर pOH काय येणार आहे? 1. pOH 1 असेल तर pH काय असणार आहे? 14-1. 14-1 इज 13. 14-1 इज 13. 14-1 इज 13. काय काय केलं लक्षात येतंय का? तुम्हाला मास दिलेलं सोल्यूटचं आणि मोलार मास दिलेलं सोल्यूटचं आणि व्हॉल्यूम दिलेलं सोल्युशनचं त्यावरनं आपण पहिला काय फाइंड केलं? कॉन्सन्ट्रेशन. आणि स्ट्रॉंग बेस असल्यामुळे कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. मग OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन वरनं pOH फाइंड केलं आणि pOH वरनं काय फाइंड केलं? pH. pOH वरनं काय फाइंड केलं? pH. pOH वरनं काय फाइंड केलं? pH. समझ में आ रहा है? येस और नो?
लिहून घ्या. What is the solubility of BaSO4 in gram per dm cube if its solubility product is 1 into 10 raised to minus 10? बाळांनो KSP दिलंय. KSP वरनं काय फाइंड करणार आहे तर S. For BaSO4 x is equals to 1 आणि y is equals to काय आहे तर 1. x is equals to 1 आणि y is equals to 1. Ba2 plus SO4 2 minus. So KSP is equals to S square. So square root of KSP is equals to काय येणार आहे तर S. Square root of KSP is equals to S म्हणजे 10 raised to minus 10 चा square root is equals to S. म्हणजे 10 raised to minus 5 is equals to S. ही solubility in काय झाली mole per dm cube. Next. Solubility in gram per dm cube जर पाहिजे असेल तर आपण काय करतो solubility in mole per dm cube into काय करतो तर molar mass into काय करतो molar mass. सो इथं काय येणार आहे S ची व्हॅल्यू किती आहे 10 raised to minus 5 into molar mass किती आहे बाळांनो 233. ह्याला असं लिहू शकतो का 2.33 into 10 raised to minus 3 लिहू शकतो का 2.33 into 10 raised to minus 3 किती डेसिमल शिफ्ट केले 2 डेसिमल काय केले शिफ्ट किती डेसिमल शिफ्ट केले 2 डेसिमल काय केले शिफ्ट. येते का लक्षात मी काय सांगते यस ऑर नो. नेक्स्ट What is the pH of human blood? Human bloodचं pH 7.4. Human bloodचं pH 7.4. ठीक आहे घ्या ब्रेक.